ज्वारीची उकडपेंडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे। आता उकडपेंडीसाठी नेहमी तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे मी इथे 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की ह्यातच आपल्याला घालायची आहे मोहरी। तर साधारण पाव चमचा इतकी आपण मोहरी जी आहे ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत। मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं। तर जिरंसुद्धा एक पाव चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि त्यातच घालत आहे कांदा। तरी इथे एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी असा चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे। हा कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस जो आहे तो मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। आणि हे भाजत असतानाच ह्यातच घालत आहे मी हिरवी मिरची। तर साधारण एक 3 मिरच्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत, किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। पण आपण ह्याच्यामध्ये नंतर मिरची पावडरसुद्धा घालणार आहोत, त्यामुळे मिरची कमीच घालायची आहे, किंवा नाही घातलीत तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। मिरची घातल्यावर मिनिटभर आपण परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण घालत आहोत ह्याच्यामध्ये हिंग। साधारण 2 चिमूट इतकं हिंग जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आणि ह्यातच आपण आता घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर, जास्त नाही अगदी थोडीशी, म्हणजे कोथिंबीरीचा छान फ्लेवर आपल्या ह्या पदार्थामध्ये उतरतो। आता इथे पाहू शकता आपल्या कांद्याचा रंग जो आहे तो हलकासा बदलायला लागलेला आहे। आता ह्या स्टेजला इकडे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ज्वारीचं पीठ। तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 1 कप इतकं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते घालत आहे। आणि गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे ह्यावेळी, आणि बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवू नका, फास्ट गॅस जर ठेवला तर आपलं हे पीठ जे आहे ते करपेल, व्यवस्थित भाजलं जाणार नाही खमंग असं। कारण ह्या रेसिपीमध्ये ही भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे। पीठ जर कच्चं लागलं तर आपली उकडपेंडी जी आहे ती चवीला छान लागत नाही। तर आपण बारीक गॅसवर ही भाजून घेऊयात। ही जी उकडपेंडी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता, टोमॅटोसुद्धा घालू शकता, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात व्हेरिएशन करू शकता। पण मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीही घालणार नाही आहे। अगदी जी पारंपरिक पद्धत आहे तीच तुम्हाला मी दाखवणार आहे। आपल्याला हे मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता जसं आपण भाजत आहोत तसं हे पीठ हळूहळू मोकळं व्हायला लागलेलं आहे। उकडपेंडी जी आहे ती ज्वारीच्या पिठाची, गव्हाच्या पिठाची, किंवा मग गहू आणि ज्वारी अशा मिक्स पिठाची सुद्धा केली जाते। पण आपण आज ज्वारीची करतोय कारण ज्वारीची उकडपेंडी जी असते ती हलकी असते पचण्यासाठी, आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त जेवण जात नाही, किंवा थोडंसं जेवलं तरी पोट जड होतं, तर त्याच्यासाठी हा झटपट होणारा पोटभरीचा प्रकार आहे। म्हणजे हा तुम्ही एखाद्या वेळी जेवणासाठी, म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी पटकन बनवू शकता। तर आता आपण हे ज्वारीचं पीठ जे आहे ते भाजत आहोत, आणि हे भाजत असतानाच अर्धवट भाजलं गेलं, तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलायला लागलेला आहे। तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत। तर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा, पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालत आहे, म्हणजे ह्याच्यासोबत हे मसालेसुद्धा भाजले जातील। आपण जर सुरुवातीलाच मसाले घातले असते तर हे ज्वारीचं पीठ भाजेपर्यंत ते मसाले जे आहेत ते करपू शकतात, म्हणून आपण हे अर्ध पीठ भाजलं गेलं की मग हे मसाले जे आहेत ते एक एक करून घालायचे आहेत। तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण धणेपूड आणि जिरेपूड घालत आहोत। तर इथे धणेपूड जी आहे ती मी पाऊण चमचा घेतलेली आहे, म्हणजे अर्धा चमचा आणि वर थोडीशी, आणि अर्धा चमचा इतकी जिरेपूड घेतलेली आहे, तर ती घालत आहे। हे ज्वारीचं पीठ जे आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याचा रंग बदललेला आहे आणि छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे। आणि हे भाजताना ह्याचा इतका सुंदर सुवास जो आहे तो घरामध्ये दरवळत आहे की नाही,
की वासानेच कोणालाही भूक लागेल. इतका छान ह्याचा सुवास जो आहे तो येत आहे. आता हे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे खमंग भाजलं गेलेलं आहे. आता काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे, जास्त नाही, थोडीशी अशी साखर घालायची आहे. आणि सोबतच मी ह्याच्यामध्ये घालत आहे दही. तर इथे मी 2 चमचे इतकं दही घालत आहे, 2 किंवा 3 तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता. म्हणजे दही कितपत आंबट आहे त्या प्रमाणात दही जे आहे ते घालायचं आहे. आणि तुमच्याकडे जर दही नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ताकसुद्धा घालू शकता. एक अर्धा कप इतकं आंबट ताक जरी घातलं तरीही चालेल. हे जरा मिक्स करून घेऊयात. आणि सोबतच इथे मी कढीपत्ता घालत आहे. तर आता तुम्ही म्हणाल कढीपत्ता शेवटी का, तर माझ्याकडे हा वाळलेला कढीपत्ता होता त्यामुळे मी शेवटी घालत आहे. तुमच्याकडे जर ओला असेल ना तर तो सुरुवातीला फोडणीत घातला तरीही चालेल. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे पाणी. तर पाणी जसं गरज पडेल तसं आपण घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण नक्की सांगता येणार नाही, कारण जसं पीठ असेल काही वेळेला ज्वारी जर जुनी असेल तर पाणी जास्त लागू शकतं. आता हे गरम पाणी घालत आहे. तर आपण थोडं थोडं हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालूयात. आणि ही उकडपिंडी जी आहे ती 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे अगदी अशी मोकळी मोकळी केली जाते आणि एक अशी छानसर अशी ओलसर थोडीशी केली जाते. तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल तशी तुम्ही बनवू शकता. दोन्हीही छान लागतात. इथे मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे. साधारण एकंदरीत मला अर्धा कप इतकं पाणी लागलं असेल. आता हे पाणी घातल्यानंतर आपण एक वाफ काढणार आहोत. एक झाकण ठेवून 1-2 मिनिटाची फक्त वाफ काढायची आहे. साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण ठेवून आता आपण चेक करूयात. छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली उकडपिंडी जी आहे ती बनवून तयार आहे. आता सर्वात शेवटी आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपली छान अशी ज्वारीची उकडपिंडी तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात. तर इथे आपली पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशी ज्वारीची उकडपेंडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि खरं सांगते म्हणजे इतकी चवीला जबरदस्त लागते. म्हणजे तुम्ही आजपर्यंत जर कधी बनवून पाहिली नसेल तर नक्की बनवा, खा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाश्त्यासाठी किंवा एखाद्या वेळी संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून सुद्धा घेऊ शकता, कारण ही ज्वारीची आहे पचायला हलकी असते आणि पोटभरीची असते. त्यामुळे तुम्हीही नक्की बनवून पहा. सुशीला बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या जे आहेत ते चुरमुरे घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हे असे आहेत, म्हणजे आपले पंढरपुरी मुरमुरे जे असतात ना ते नाही घेतले, तर असे लांबट असे असतात तर ते घेतलेले आहेत. आणि 2 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे ना हे पाण्यामध्ये 1 मिनिटभर भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेते आणि त्याच्यामध्ये हे जे मुरमुरे आहेत ते चुरमुरे आहेत, तुम्ही जे काही म्हणत असाल ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि हे हलकेसे असे पाण्यामध्ये असे बुडवायचे आहेत. आणि हे काय आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचे नाहीत, अगदी मोजून मिनिटभर हे फक्त अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आणि हे पाण्यात ज्यावेळी आपण टाकतो की नाही तेव्हा ते भिजताना एक छान असा आवाज येतो. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय हलकी फुलकी अशी रेसिपी आहे. म्हणजे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी 4-5 वाजता चहा बरोबर सुद्धा खाण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता. आता हे भिजून झालेले आहेत. आता हे भिजलेत की नाही हे कसं ओळखायचं, आपण पाण्यात ज्यावेळी चुरमुरे टाकतो त्यावेळी त्याचा एक आवाज येतो. तो आवाज बंद झाला तर समजायचं आपले चुरमुरे जे आहेत ते व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. काढताना काय करायचं, हे हलक्या हाताने ना थोडंसं असं प्रेस करायचं, जास्त नाही, अगदी जरासं प्रेस करायचं आणि हे आपण काढून घेऊयात.
तर इथे मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। तर इथे आपले सर्व चुरमुरे जे आहेत ते आपण अशा पद्धतीने भिजवून घेतलेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात। आता इथे मी घेतलेली आहे ही भाजकी डाळ किंवा ह्यालाच फुटाण्याची डाळ सुद्धा बोलतात, तर ती घेतलेली आहे, साधारण पाव वाटी इतकी घेतलेली आहे। तर ही जी आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे, पण एकदम पावडर नाही करायची, अशी जाडसर अशी फिरवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये नाही फिरवलीत तुम्ही खलबत्त्यातून कुटून जरी घेतलीत ना तरीही चालेल। मी तर मिक्सरला ही जराशी फिरवून घेते। आता आपण फोडणी करून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 1 चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच घालत आहे शेंगदाणे। हे कच्चे शेंगदाणे आहेत, हे थोडेसे आपण ह्या तेलावर आहे ना कुरकुरीत तळून घेऊया। साधारण 2 चमचे इतके शेंगदाणे जे आहेत ते मी घेतलेले आहेत, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाणे कमी जास्त केलेत तरी चालेल, आवडत नसतील नाही टाकलेत तरीही चालेल। गॅस जो आहे तो मी मध्यम ठेवते आणि मध्यम आचेवर हे शेंगदाणे तळून घेते तेलामध्ये। शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित आपले तळले गेलेले आहेत, छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आता ह्यातच आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं। जिरं फुललेलं आहे, घालत आहे हिरवी मिरची। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या प्रमाणात हिरवी मिरची जी आहे ती घालायची आहे आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदा। तर मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि कांदा भाजत असताना त्यामध्ये घालत आहे कढीपत्त्याची पानं। कांदा इथे आपला भाजून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे ते घालत आहे। टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल। आणि त्याच स्टेजला मी इथं घालत आहे हिंग। हिंग मी सुरुवातीला घालत नाही, कारण तेल जास्त तापलेलं असतं त्यामुळे ती करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मी हिंग जो आहे तो नंतर घालते। आता हे टोमॅटो जे आहे ते आपल्याला मऊसूद होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण नंतर सुद्धा घालणार आहोत, पण आता फोडणीवर घातली ना की त्याची चव जी आहे ती खूप छान उतरते, ती घालत आहे। आणि सोबतच हळद मिक्स करून घेऊया। सोलापूर भागातली ही अत्यंत पारंपरिक आणि प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे आणि त्या भागात जर तुम्ही गेलात तर जसं गाव बदलेल तसं रेसिपी जी आहे ती थोडीफार प्रमाणात बदलली जाते। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे भिजवलेले जे चुरमुरे आहेत ना ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। सोबतच चवीप्रमाणे मीठ। आता हे मिक्स करून घेऊयात आपण। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून साधारण 2 मिनिटाची वाफ काढूयात मध्यम आचेवर। साधारण 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूयात। बघा म्हणजे छान असं जवळजवळ सुशिला जी आहे ती बनवून तयार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जी आपण फुटाण्याची डाळ जी मिक्सरला फिरवून घेतली होती की नाही ती घालायची आहे। ह्याचा खूप छान फ्लेवर जो आहे ह्याला येतो। तुम्हाला आवडत असेल तर थोडीफार अख्खी जरी अशी तुम्ही तेलावर थोडीशी तळून टाकली ना तरी ती खाताना छान लागते, पण बारीक केल्यावर आहे ना त्याचा फ्लेवर जो आहे तो ह्याच्यामध्ये खूप व्यवस्थित उतरतो। आणि सोबतच आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया।
आता फुटाण्याची बारीक केलेली डाळ घातल्यानंतर आपण आणखीन 1 मिनिटाची वाफ काढूया. झाकण ठेवून मिनिटभर झालेला आहे. आता आपण चेक करूया. मस्त. तर इथे आपले सुशिला जे आहे ते बनवून तयार आहे. सर्वात शेवटी घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस जो आहे तो बंद करते आणि आता आपण हे सर्व करूया. तर इथे आपले मस्त असे पारंपरिक सुशिला जे आहे ते बनवून तयार आहे. चवीला अतिशय चविष्ट लागते आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यावर पित्त होतं, तर त्या पोह्यांना पर्याय म्हणून ही बेस्ट आहे रेसिपी. आणि अजिबात पित्त वगैरे होत नाही, पचायला हलकं आहे. आता ही तुम्ही ना अशीच खाऊ शकता किंवा ह्याच्यावर लिंबू पिळून खाल्लं ना की आणखीन छान लागतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही सुशिला जी आहे ते नक्की बनवून पहा. तर काकडीचं खमंग असं घावण बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या साधारणपणे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 इंच इतकं आलं घेऊन त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्यासोबतच जिरं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट नाही करायची, ओबडधोबडच आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी 1 बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये घालत आहे दही. दही साधारणपणे पाव वाटी इतकं दही घालत आहे आणि चमच्याने 4 चमचे इतकं दही, जास्त घालू नका. तर पाव वाटी इतकं आपण हे दही जे आहे ते घेतलेलं आहे. दही घेतल्यावर आपल्याला हे दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या ज्या काही गुठळ्या असतील की नाही त्या मोडून घ्यायच्या. तर हे फेटून घेतलेलं आहे. ह्यातच आपण घालणार आहोत 1 पाव वाटी इतकं पाणी. आता इथे पाव वाटी आपण दही घेत आहोत, पण तुमच्याकडे जर दही नसेल तर त्याच्या जागी तुम्ही ताक वापरू शकता. अर्धी वाटी ताक घ्यायचं आहे किंवा ताक दही दोन्हीही नसेल तर आंबटपणासाठी थोडंसं लिंबू पिळत तरीही चालेल. आता हे आपलं झालेलं आहे. आता ह्यात घालणार आहोत आपण रवा. तर हा बारीक रवा आहे आणि तो अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे घालत आहे तांदळाचं पीठ. तर हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत. त्यानंतर काकडी जी आहे ती खिसून घेतलेली आहे, ही सुद्धा 1 वाटी आहे. आता इथे काकडी खिसताना काय करायचं आहे, मोठ्या खिसणीने न खिसता बारीक खिसणीने खिसून घ्यायची आहे. मोठ्या खिसणीने खिसलं तर काय होणार आहे की काकडी अशी मोठी मोठी राहील आणि आपलं घावण जे आहे ते आपल्याला तव्यावर व्यवस्थित ते पसरलं जाणार नाही. त्यामुळे शक्य तितक्या बारीक खिसणीने तुम्ही हे काकडी जी आहे ती खिसून घ्यायची आहे. काकडी घातल्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, मिरची, आलं वगैरे ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. त्यासोबतच चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊयात. ह्याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी जे आहे ते घालणार आहोत आणि पाणी घालून आपण जसं घावणाला बॅटर भिजवतो की नाही त्याच पद्धतीचं हे सुद्धा आपण बॅटर करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं घावणाचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे, पाहू शकता अशा पद्धतीचं. आता आपण हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ, म्हणजे काय होईल की आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो थोडासा भिजला जाईल. तर 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ. हे बॅटर जे आहे ते आपण 10 मिनिटं आपण बाजूला ठेवलं होतं. आता हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण ह्याचे घावणं करायला घेऊयात. तुम्हाला जर असं वाटलं ह्या स्टेजला की हे थोडंसं घट्टसर आहे तर तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता, पण हे ठीक आहे कारण आपण ह्याच्यामध्ये काकडी घातलेली आहे त्यामुळे असं सरसरीत असं हे होणार नाही. तर आता आपण घावणं करून घेऊयात. इथे गॅसवर मी एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. ह्याच्या जागी तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तो ठेवलात तरीही चालेल आणि ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत.
आणि तवा जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। इथे तवा जो आहे तो आपला व्यवस्थित गरम झालेला आहे आणि गॅस जो आहे तो फास्ट आहे। घावणं टाकताना गॅस फास्ट ठेवायचा आहे, कमी ठेवू नका, म्हणजे आपल्या घावण्याला जाळी जी आहे ती छान पडते। त्यानंतर आता आपण ह्याच्यावर घावण घालूयात आणि आधी साइडून, आणि ह्याच्यामध्ये काकडी आहे त्यामुळे हे थोडेसे जाडसर असे घावणं होतात आणि अगदी परफेक्ट आकारसुद्धा कदाचित येणार नाही, पण ठीक आहे, तर चवीला खूप छान लागतात। आता गॅस जो आहे तो मध्यम करायचा आहे आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून 1 मिनिटभराची वाफ काढूयात। मिनिटभर झालेला आहे, झाकण काढूयात। मस्त पाहू शकता साइडून छान असा रंग जो आहे तो बदललेला आहे। आता आपण हे फिरवून घेऊयात। साइडून आधी सगळ्या बाजूने मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। सगळ्या बाजूने मोकळं केल्यावर आपण हे फिरवून घेऊयात। मस्त रंग बघू शकता खूप छान आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असंच खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-1.5 मिनिट आपण हे भाजून घेतलेलं आहे मध्यम आचेवर। तर इथे आपलं घावण जे आहे ते बनवून तयार आहे। मस्त असं खमंग काकडीचं घावण, आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा करून घेऊयात। तर इथेही आपली मस्त अशी पारंपरिक पद्धतीने काकडीची घावणं जी आहेत ती बनवून तयार आहेत। चवीला खूप छान लागतात, पौष्टिक आहेत आणि सहजपणे कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे। हे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, लोणच्या सोबत खाऊ शकता किंवा चटणी सोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता, किंवा नुसतेच जरी खाल्ले ना तरी ते चवीला खूप छान लागतात। आणि ही घावणं तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग मुलांना डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा हा बेस्ट पर्याय आहे। त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने काकडीची घावणं जी आहे ती नक्की बनवून पहा व बनवल्यावर ती कशी झाल्यात हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।